आज भाऊच्या धक्क्यावर भाऊंनी बरोबर आगीत तेल ओतलेलं आहे. कारण आज जी गोष्ट भाऊ बोललेले आहेत याचा इम्पॅक्ट नक्कीच सोमवारपासून एपिसोडमध्ये होऊ शकतो. आणि घरामध्ये जर याचा इम्पॅक्ट झाला तर हे 3 सदस्य एकटे पडणार आहेत. कारण याआधीसुद्धा विशाल भाऊच्या धक्क्यावर जे जे ऐकतो त्याच्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा तो खूप नोट डाऊन करून घेत असतो आणि त्याचा इम्पॅक्ट बरोबर तो आपल्या खेळामध्ये किंवा टोळीच्या ग्रुपमध्ये करत असतो. अशाच प्रकारची गोष्ट इथे सुद्धा घडलेली आहे. चला तर बघूयात नक्की काय बोलतायत भाऊ. तर यांनी सांगितलेलं आहे की ज्या टोळीला आपण इतकं युनिटी म्हणून बघत होतो त्या टोळीला आता सब ग्रुप म्हणून जॉईन झालेला आहे. म्हणजे त्यांच्या ग्रुपमध्येच एक सब टोळी आलेली आहे. त्यामुळे तो ग्रुप जो आहे तो थोडासा बिखरलेला दिसत आहे. म्हणजे ज्यावेळेस आयुष आणि करण हे दोघंजण बाहेर गेले त्यावेळेस हे तिघं एकटे पडले आणि तसाही यांचा गेम काही घरामध्ये दिसत नाही. त्यामुळे यांना कुणाच्या तरी आधाराची गरज होती. त्यामुळे आता काटा ग्रुपमध्ये तर यांचं पटतच नाही. त्यामुळे हे बरोबर टोळीला जाऊन अटॅच झाले आणि त्यांना सुद्धा बहुमताची गरज होती. त्यामुळे त्यांनी सुद्धा यांना एक्सेप्ट केलं. त्यामुळे आता पूर्ण वीक जर आपण बघितला तर हे 3 सदस्य टोळीमध्येच बसत उठत होते. याच्यामुळे यांचा गेम थोडाफार तरी दिसत होता टोळीमुळे. पण या अगोदर म्हणजे आयुष आणि करण बाहेर जाण्याच्या अगोदर यांचा काहीच गेम नव्हता. त्यामुळे आता भाऊ म्हणतात टोळी आता बिखरलेली दिसत आहे. पण जो ग्रुपच नव्हता तो म्हणजे काटा ग्रुप. ज्यावेळेस भाऊ बोलले की एक टोळीचा एक पूर्ण एक ग्रुप बनलेला आहे, त्यांची युनिटी आहे, हे बघून या लोकांनी ग्रुप बनवला. प्रभू, दीपाली, तन्वी, राकेश या चौघांनी एक ग्रुप बनवला आणि आता बरोबर यांनी स्ट्रॅटेजी करून सगळं टोळीने कॅप्टन्सीची उमेदवारी मिळवलेली होती. पण यांना ते कोडं सुटलं नाही आणि ती कॅप्टन्सी गेली तन्वीकडे. अशा पद्धतीचा घरामध्ये गेम दिसला आणि आता प्रभू खूप काही गोष्टी करत आहे घरामध्ये. त्याच्यामुळे काटा ग्रुपला पण यांचा उपयोग होतो आणि तन्वी सुद्धा त्याला पूर्णपणे सांभाळून घेते. अशा प्रकारची युनिटी आता काटा ग्रुपमध्ये दिसत आहे. राकेश सुद्धा स्वतःच्या स्ट्रॅटेजी बनवतोय जो की रुचिताला जाऊन मिळालेला आहे. पण आत्ता सध्या ही गोष्ट गुपित म्हणून ठेवलेली आहे. तर अशा प्रकारे आत्ता टोळीमध्ये एकूण 7 सदस्य झालेले आहेत. तर काटा ग्रुपमध्ये आता 4 सदस्य आहेत आणि त्यांच्यामध्ये ती युनिटी दिसून येते. आता भाऊंच्या या बोलण्याचा इम्पॅक्ट हा सागरवरती होणार आणि जे सब टोळीला येऊन चिकटलेले आहेत त्या तिघांना तो बाहेर काढणार आणि पुन्हा एकदा टोळीतले 4 सदस्य युनिटीने एकत्र खेळणार. असाच हा गेम होणार आहे. म्हणजे आता घरामध्ये सध्या 2 ग्रुप आहेत आणि इकडचे ना तिकडचे अशी या तिघांची अवस्था झालेली आहे. त्यामुळे स्वतःचा गेम दाखवण्यासाठी हे कुठेतरी तिघे जाऊन चिकटणार हे तर होणारच आहे. तर तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.